सोलापूर शहरातील गजबजलेल्या चौकात दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे। स्वागत कमानीवर भगवा झेंडा लावताना विजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला। घरातील कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कुंठा नाका परिसरातील स्वागतनगर रोडवर बुधवारी सायंकाळी घडलेल्या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। केतन रमेश पाटोळे असे भारतनगर येथे राहणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने केतन पाटोळेच्या आईची शुद्ध हरपली होती। यशवंत सोसायटी स्वागतनगर येथील रस्त्यावर गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त मंडप उभारण्यात आला होता। मंडपासमोर स्वागत कमानही उभारण्यात आली होती। या कमानीवर झेंडा लावण्यासाठी केतन पाटोळेवर चढला होता। झेंड्यासाठी वापरण्यात आलेल्या कापडाला स्टीलचा पाईप जोडलेला होता। सुमारे 20 ते 25 फूट उंच असलेल्या या कमानीच्या बाजूलाच उच्च दाब असलेली विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार होती। झेंड्यासाठी वापरलेल्या कापडाला जोडलेला स्टीलचा पाईप आणि कमानीच्या अगदी शेजारी असलेली विद्युत तार यांचा संपर्क आला आणि क्षणार्धात सगळं संपलं। जोरदार विजेचा धक्का बसताच केतन सुमारे 20 फूट उंचीवरून खाली कोसळला। हा थरारक प्रसंग पाहून आजूबाजूचे तरुण हादरून गेले। केतनचे चुलते उमेश पाटोळे यांनी केतनला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। घरातील कर्ता तरुण अचानक निघून गेल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने केतनच्या आईची शुद्ध हरपली होती। रुग्णालय परिसरात मित्र नातेवाईकांची झालेली गर्दी, त्यांच्या डोळ्यातील अश्रू, आक्रोश हीच या घटनेची तीव्रता सांगून जात होती।